आघाडीची जोडी मैदानामध्ये दाखल होत असताना राजेंद्र रनावरे आणि त्यांच्या साथीला सुशांत हत्पल ही जोडी मैदानामध्ये दाखल झाले आणि पहिलं षटक कोणाच्या खांद्यावरती सोपवलं जाईल, कोणावर विश्वास? पहिल्या षटकासाठी गोलंदाजी मार्कवर अण्णा कंक. पुणे ते नवी मुंबई हा प्रवास या खेळाडूने पार करत असताना आपल्या तालुक्याची स्पर्धा खेळण्यासाठी दाखल झालेत आणि त्यांच्यावर मात्र कर्णधाराने विश्वास दाखवलाय, कारण 4 षटकांची लढत आहे आणि या 4 षटकांच्या लढतीमध्ये कशा प्रकारे खेळ करतील हे पाहायचंय. अण्णा कंक माइंड फॉर्म बनपुरी पहिला षटक येऊन सज्ज होत असताना गोलंदाजी मार्कवर सज्ज होत आहेत आणि पहिला चेंडू खेळतील सुशांत हत्पल. प्लेज द कॉल. पश्चिम महाराष्ट्र मान्सून ब्लास्ट 2025 दुसऱ्या दिवसाचा पहिला सामना आणि पहिला चेंडू. पहिला चेंडू हाफ ट्रॅकर होता, अतिरिक्त उसळी प्राप्त होते, ही खासियत आहे अण्णा कंक यांची. अप्रतिम चेंडू. यष्टांच्या मागे संदीप बावडेकर, पाटण तालुका क्रिकेटचा मॅक्सवेल. डॉट बॉल. आपटी बार हुक करण्याचा प्रयत्न, हा देखील चेंडू सरळ जाईल यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. पहिले दोन्ही चेंडू चांगल्या टप्प्यावर हाताळलेत अण्णा कंक. बनपुरी प्रीमियर लीग यावर्षी गाजवली. मिस्टर BPL सातत्याने पाटण तालुका क्रिकेटमध्ये या खेळाडूच्या नावाची चर्चा असते. एक आदर्श खेळाडू. हा देखील शॉर्ट बॉल पुल करण्याचा प्रयत्न, अतिरिक्त उसळी जास्त सफल झाले होते सुशांत हत्पल. माइंड फॉर्म चिकलवाडी आणि अशा प्रकारे हे पहिल्या 3 चेंडूवर चांगली सुरुवात केली. बॅकफुटला जाऊन खेळायचा प्रयत्न, थोडासा पाय घसरतोय, चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाहीये. डॉट बॉल. पहिल्या 4 चेंडूवर एकही धाव आली नाहीये. पहिलं निर्धाव षटक पहिल्या सामन्यामध्ये येईल का हे पाहायचंय. पाचवा चेंडू बॅकफुटला जाऊन पंच केला, एक्स्ट्रा कव्हरला. चांगला टायमिंग, अप्रतिम दर्जाचा स्ट्रोक सुशांत हत्पल यांच्या बॅटमधून. चौकार. पहिल्या 4 चेंडूवर मात्र संघर्ष करत असताना सुशांत हत्पल यांनी मात्र इथे धावांची कोंडी मात्र फोडली आणि आपल्या डावाची सुरुवात चौकाराने करत असताना 4 धावा. बॅकफुटला जाऊन पंच केलाय, स्वीपर कव्हरला, क्षेत्ररक्षक तैनात होते. चांगलं क्षेत्ररक्षण सोमा यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. चांगला प्रयत्न करत असताना आपल्या संघासाठी निश्चितच काही धावा वाचवल्यात. माइंड फॉर्म चिंती आणि पहिल्या षटकाचा होतोय की समाप्त. टीमची धावसंख्या धावफलकावर 1 चौकार आला जरूर, बिनगडी बाद 5. अण्णा कंक एक मास्टर खेळाडू म्हणून का त्या खेळाडूला ओळखलं जातं संपूर्ण पाटण तालुक्यामध्ये आणि पहिल्या षटकामध्ये अवघ्या धावा खर्च केल्या त्यांनी 5. सुशांत हत्पल त्यांच्या साथीला आहेत स्वतः कर्णधार राजेंद्र रनावरे, मॅन फ्रॉम अंबर्डे. षटक क्रमांक 2 साठी मिस्टर PTPL कोहिनूर ऑफ पाटण तालुका टेनिस क्रिकेट गणेश शिंदे, मॅन फ्रॉम मराठवाडी. एक मास्टर माइंड खेळाडू, सातत्याने व्यावसायिक गटातील क्रिकेट या खेळाडूने गाजवले. आणि दुसऱ्या बाजूला विचार केला तर सुशांत हत्पल, राजेंद्र रनावरे यांना मात्र धावा कराव्या लागतील. आपटी बार हुक करण्याचा प्रयत्न, पंचांचा इशारा, व्हाईट बॉल. पहिल्या चेंडूवर मात्र एक अवांतर धाव खर्च केली आहे. 1 प्रति ओव्हरचा इशारा केला जातोय पंचांच्या माध्यमातून. एक अतिरिक्त धाव. सुरुवात मात्र अतिरिक्त चेंडूने झाली. अकुट टप्पाचा चेंडू हुक करण्याचा प्रयत्न, पंचांकडे आशाळभूत नजरेने पाहत असताना पंच सांगतात की हा चेंडू समोरून उडालाय. चांगला निर्णय. डॉट बॉल. सुशांत हत्पल धावांसाठी संघर्ष करतायत.
कमी गतीने टाकलेला चेंडू ऑन साइडला ग्लान्स केलाय, झाडामध्ये चेंडू, एक धाव मात्र प्राप्त होईल. एक सिंगल धाव टीमच्या टोटल मध्ये. टीमची धावसंख्या धाव फलकावर 7. पाच हा प्रकारे नॉन स्ट्राईकला राजेंद्र रनवरे आता गेले तर त्यांना काही सल्ला दिला जातोय आणि ही चांगली बाब आहे जे, कारण आपला सहकारी ज्या वेळेला थोडासा संघर्ष करतोय त्यावेळेला त्याला काही गोष्टी सांगणं हे खूप महत्वाचं आहे आणि तेच करत असताना कॅप्टन काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न. नो चेंडूचा इशारा केलाय. नो +1. 2 धावा अवांतर स्वरूपात जोडल्या जात आहेत. गणेश शिंदे थोडेसा रिदम मध्ये यावं लागेल, कारण या खेळाडूची ओळख म्हणजे सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडू म्हणून एक पाटण तालुक्यामध्ये गर्जना 11 कोपर करण्यासाठी सातत्याने चांगले क्रिकेट खेळलेत. मराठवाडीसाठी, मराठवाडी गावासाठी वर्षदर्शक क्रिकेट आणि मिस्टर PTPL म्हणून उपाधी. हा चेंडू चांगल्या टप्प्यावर हाताळलाय, पायावर आदळतो. एक धाव हवी आहे इथे, जे एक शिकी सिंगल अंगलट येऊ शकते आणि तसंच झालंय. शेवटी राजेंद्र रनवरे यांनी धाव घेण्याचा प्रयत्न केला आणि सुशांत हतपल धाव बाद. सुशांत हतपल 10 चेंडूमध्ये 7 धावा. 10 चेंडूमध्ये 7 धावा करून सुशांत हतपल बाद झाले आणि अशा प्रकारे पहिलं यश मात्र प्राप्त झाले टीम पाटण वॉरियर्स. मी कौतुक करेन एसटी रक्षक संदीप बावडेकर, पाटण तालुका क्रिकेटचा मॅक्सवेल, चांगलं एसटी रक्षण, सर्वोत्तम एसटी रक्षकांपैकी एक पाटण तालुक्यामध्ये त्यांची ओळख आहे आणि आज मात्र आपल्या तालुक्यासाठी चांगला खेळ करावा लागेल. पहिला चेंडू अक्षय वालांगडे मात्र नॉन स्ट्राईकला होते आणि राजेंद्र रनवरे यांनी पहिल्या चेंडूवर मात्र एक धाव प्राप्त केली आहे. चांगलं क्षेत्ररक्षण सचिन असवले, मॅन फ्रॉम जुळेवाडी, एक धाव प्राप्त केली जाते. पहिल्या चेंडूवर राजेंद्र रनवरे यांचं खातं उघडलं जात आहे. आता दुसऱ्या बाजूला अक्षय वालांगडे, शाहूवाडी 11 शाहूवाडी प्रथमतः फलंदाजी करत असताना शाहूवाडी तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशन मुंबई संपूर्ण तालुक्याची नजर असेल, कारण आज फक्त खेळणारे 11 नाहीयेत तर संपूर्ण तालुक्याचं लक्ष आहे. 4 चेंडू अखेर 10ला 1. पहिला चेंडू बॅकफुटला जाऊन पंच केला. बॅकवर्ड पॉइंट क्षेत्र खाली आहे. डीप वरून शतरक्षक वेगाने येतील. गणेश शिंदे रक्षकाच्या दिशेने गेले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न चालवलाय. धाव अंगलट येऊ शकते परंतु तसं होत नाहीये. एक्सलंट रनिंग बिटवीन द विकेट. या 2 धावा मात्र प्राप्त केल्या जात आहेत. पहिल्या चेंडूवर 2 धावा प्राप्त केल्यात अक्षय वालांगडे, मॅन फ्रॉम वालांगडेवाडी, चांगलं क्रिकेट. अशा धावा घ्याव्या लागतील. 1 टू गो. 12ला 1. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न. इथे मात्र पहा चांगला चेंडू षटकाची होते सांगता गणेश शिंदे यांचं षटक होते समाप्त. या षटकामध्ये अवांतर धावा जरूर आल्या परंतु त्यांनी धावा खर्च केल्या अवघ्या 7. 2 षटकांचा होतोय खेळ समाप्त. टीम शाहूवाडी 11 शाहूवाडी टीमची धावा संख्या 12ला 1. नेक्स्ट मॅच श्रेयस 11 कराड ग्रामीण विपक्ष सह्याद्री पठार. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण सज्ज राहायचे. श्रेयस 11 कराडचे पुरस्कर्ते आदरणीय श्री मोहनरावजी नाईकवाडी साहेब आणि त्यांच्या विरोधात सह्याद्री पठार श्रावणी स्पोर्ट्स, श्रावणी मंडप अँड इव्हेंट्स प्रोप्रायटर JK सूर्यवंशी मस्करवाडी. षटक क्रमांक 3 सोमनाथ अनुते, मॅन फ्रॉम झिंती. गत आठवड्यामध्ये पाटण तालुका रबर बॉल प्रीमियर लीग ज्यांनी गाजवली, सर्वोत्तम गोलंदाज त्या स्पर्धेतील. आज मात्र आपल्या तालुक्यासाठी कशा प्रकारे खेळ करतील हे पाहायचंय. राजेंद्र रनवरे शॉर्ट बॉल त्यावर केलाय प्रहार. चेंडू मिड विकेट, सीमा रेषा पार. पश्चिम महाराष्ट्र मान्सून ब्लास्टचा धमाका षटकार. कॅप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट. हा पहा रिप्ले तुमच्या स्क्रीन वरती ओमसाई MTC वर तुम्ही पाहू शकता. हाफ ट्रॅकर चेंडू आणि यासाठी सज्ज होते. बॅकफुटला गेले, वेट ट्रान्सफर केलं. पाठच्या पायावर ज्या प्रकारे त्यांनी वेट ट्रान्सफर करत असताना मिड विकेट क्लिअर केलाय आणि दुसऱ्या दिवसातील पहिल्या सामन्यात येतोय कॅप्टनच्या बॅट मधून षटकार. ज्या खेळाडूने अंबाडीचं क्रिकेट गाजवलं आज आपल्या तालुक्यासाठी शाहूवाडी ग्रामीणसाठी खेळ करायचा आहे.
हा चांगला चेंडू आहे, हा फुल लेनचा चेंडू, वेग पाहायला मिळाला, चेंडू मध्ये गती होती, चेंडूची दिशा चांगली होती. डॉट बॉल ही खासियत आहे सोमनाथ अनुते यांची. कारण ज्या वेळेला तुम्ही पहिल्या चेंडूवर 6 खाता त्यानंतर मात्र कमबॅक करणं महत्वाचं होतं आणि ते केलंय. चांगला टप्पा. हाफ टॅकल चेंडू हुक करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय मिड विकेटला. गणेश शिंदे चेंडू खाली, चेंडूचा अंदाज चुकला, कॅच ड्रॉप. राजेंद्र रानवरे यांचा झेल सुटला, द्वेषाचा प्रयत्न केला जातो, दुसरी धाव धोक्याची नाहीये. एक झेल सुटलाय गणेश शिंदे यांच्याकडून. अशा चुका अपेक्षित नसतील कारण एक मोठं नाव आहे पाटण तालुक्यातील. चेंडूचा अंदाज चुकला कारण बागे जात असताना झेल पकडणं तेवढंच सोपं नसतं, परंतु असे झेल तुम्हाला पकडावे लागतात. मिड विकेट बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दरम्यान क्षेत्ररक्षण करत असताना 2 धावा राजेंद्र रानवरे यांच्या खात्यामध्ये. टीमची धाव संख्या 20. बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न, 1 धाव मात्र प्राप्त होते ज्या दिशेला अशोक दादा सकपाळ साहेब यांचा कटआउट आहे, त्यांना धन्यवाद. 3 चेंडू 1 सिंगल धाव टीमच्या टोटल मध्ये 21 धावा. 4 चेंडू मध्ये सोमा यांनी धावा खर्च केल्यात 9. अद्याप चांगलं षटक आहे, 1 षटकार वगळता अचूक टप्प्यावर गोलंदाजी केली. 2 to go. या 2 चेंडू मध्ये कशा प्रकारे रणनीती असेल. वेलकम संकेत कुराडे, विकी एडिट्स. बॅटची आतली काढा लागली आहे, परंतु एसटी रक्षकाच्या डाव्या बाजूला चेंडू गोलशंकी क्षेत्रामध्ये मार्गस्थ होते. 1 धाव. अप्रतिम गोलंदाजी, अचूक टप्प्यावर नियंत्रित मारा कसा करावा, कारण हे जे पहिल्या चेंडूवर षटकार आला त्यानंतर मात्र चांगली गोलंदाजी. 22 ला 1. 1 to go. अचूक टप्प्यावर ज्या वेळेला तुम्ही गोलंदाजी करता, अक्षय वलंगडे त्यांच्या साथीला आहेत राजेंद्र रानवरे. अद्याप टीम शाहूवाडी 11 शाहूवाडी ग्रामीणला जशा हव्या तशा धावा करता आल्या नाहीयेत, कारण पाऊस नाहीये, खेळपट्टी पूर्णपणे सुकी आहे, जास्तीत जास्त धावा कराव्या लागतील. 1 to go. शेवटचा चेंडू बॅकफुटला जाऊन स्लाइस करण्याचा प्रयत्न, 1 धाव मात्र प्राप्त होईल. 1 सिंगल धाव शेवटच्या चेंडूवर प्राप्त होत असताना टीम शाहूवाडी 11 शाहूवाडी ग्रामीणला 3 षटकांचा होतोय खेळ समाप्त. टीमची धावसंख्या 1 गडी बाद 23. 23 रन्स ऑन बोर्ड. नेक्स्ट मॅच सज्ज राहायचं आपण. टीम श्रेयस 11 कराड ग्रामीण, विपक्ष सह्याद्री पठार. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण सज्ज राहा. अंतिम षटकासाठी गोलंदाजी मार्कवर सज्ज होत असताना डीके स्पोर्ट्स पाटील अवॉर्डचे खेळाडू ऋषी पाटील. ज्या प्रकारे ऋषी पाटील यांनी पाचच्या रविवारी पाटण तालुका रबर बॉल प्रीमियर लीग मध्ये प्रभावित करणारी गोलंदाजी केली, त्यामुळे कर्णधाराने त्यांच्यावर विश्वास दाखवलाय आणि आता या सामन्यामध्ये कशा प्रकारे गोलंदाजी करतील हे पाहायचंय. अक्षय वलंगडे यांना आता 6 चेंडूवर आक्रमण करावे लागेल कारण एकच गडी बाद झालाय. अंतिम षटक, पहिला चेंडू. पहिला चेंडू काहीसा खाली राहतोय, ऑफ स्टंपच्या बाहेर आहे, व्हाईट बॉल. एक अवांतर धावेने या अतिरिक्त चेंडूने मात्र या षटकाची सुरुवात झाली. 2 कॅमेऱ्याच्या माध्यमातून ही स्पर्धेचं प्रक्षेपण आपण पाहतोय. पश्चिम महाराष्ट्र रबर बॉल मान्सून ब्लास्ट. अकुट टप्प्याचा चेंडू हुक करण्याचा प्रयत्न, पंचांकडे आशाळभूत नजरेने पाहत असताना वनपर्दी ओव्हरचा इशारा केलाय. नागवासर बॅकवर्ड स्क्वेअर लेगचे पंच आहेत आणि चांगला चेंडू. तुमच्याकडे एक उसळता चेंडू आहे, तुम्ही हाताळू शकता आणि नो साठी तुम्हाला रिव्ह्यू आहे बॅटिंग करणाऱ्या टीमची. आता मात्र मागणी काय हे पाहायचंय, पण तो अक्षय वालांगडे पंचांकडे विचारत असताना ज्या वेळेला तुम्हाला डाऊट असतो त्यावेळेला तुम्ही विचारा. वेलकम अमितराज चव्हाण, कराड तालुका क्रिकेटचा बायकरमॅन. लोअर फुल टॉस चेंडू पंच केलाय, लॉंग ऑफ स्वीपर कव्हरच्या दरम्यान क्षेत्ररक्षक अगदी दूर वरून आले जरूर, परंतु 2 धावा रोखू शकणार नाही. तेरचा प्रयत्न करायचा आहे, अक्षय यांना नकार दिलाय राजेंद्र यांनी. 2 धावेवर समाधान मानावं लागेल. या 2 धावेने टीमची धावसंख्या धावफलकावर 26 धावा 26. ऋषी पाटील
वर फुल टॉस जरूर हाताळला होता परंतु त्याचा फायदा घेता आला नाहीये अक्षय वालांगडे. 4 चेंडूवर तुम्हाला 2 फटके मारावे लागतील. जर 40-45 झाल्या तर एक समाधानकारक धावसंख्या उभारू शकतात. ऑन साइडला चेंडूला वळवलाय. डीपला स्क्वेअर लेग आहे. एकदा प्राप्त केली जाईल. दोळीचा प्रयत्न इथे होत नाहीये कारण राजेंद्र रनवरे यांना स्ट्राईक हवी. चांगलं मी म्हणेन कॉलिंग कारण ज्या वेळेला तुम्ही आपल्या तालुक्यासाठी खेळता. राजेंद्र रनवरे वैयक्तिक 12 धावा, अक्षय यांनी धावा केल्यात 5. टीमची धावा संख्या 27. 3 चेंडूपैकी 2 बाहेर मारतील का? चांगली गोलंदाजी. चांगला चेंडू. ऋषी पाटील अप्रतिम वेगवान गोलंदाज म्हणून ज्यांची ओळख आहे. पाटील आवडचे खेळाडू आणि काय चांगल्या टप्प्यावर मारा करत असताना डॉट बॉल शांत ठेवलंय राजेंद्र रनवरे यांना. या सिमेंटच्या सुक्या खेळपट्टीवर देखील धावांसाठी संघर्ष करते. स्लॉग स्वीप करण्याचा प्रयत्न. इथे चेंडू शरीरावर आदळतोय. 1 धाव प्राप्त होईल. एक सिंगल धाव टीमच्या टोटल मध्ये लेग बाय स्वरूपात. टीमची धावसंख्या धावफलकावर एका धावेच्या मदतीने 28. अप्रतिम दर्जाची गोलंदाजी, उच्च दर्जाची विलक्षण गोलंदाजी. अण्णा कंक असतील, गणेश शिंदे असतील, सोमनाथ अनुते असतील, ऋषी पाटील लाजवाब गोलंदाजी. 1 टू गो. 28. शेवटचा चेंडू फुल लेनचा ड्राईव्ह केलाय वाईडिश लॉंग ऑफला. या सामन्याच्या शेवटच्या चेंडूवर आलाय महत्वाचा षटकार आणि या षटकाराने मात्र समीकरण बदललं जाईल. 34 धावा धावफलकावर आणि 35 धावांचं लक्ष्य असेल विजयासाठी टीम पाटण वॉरियर्स पहिला सामना जिंकण्यासाठी. चला दोन्ही टीमचे कॅप्टन या टॉस साठी. श्रेयस 11 कराड ग्रामीण मोहनरावजी नाईक वडी साहेब यांनी पुरस्कृत केलेला संघ. दुसऱ्या बाजूला सह्याद्री पठार, श्रावणी स्पोर्ट्स, श्रावणी मंडप अँड इव्हेंट्स प्रोप्रायटर JK सूर्यवंशी मस्करवाडी यांनी या पुरस्कृत केलेला हा संघ आहे. श्रेयस 11 कराड ग्रामीण विपक्ष सह्याद्री पठार. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी या. पस्तीस धावांचं लक्ष्य टीम पॉटन वॉरियर समोर सेट केलंय. शेवटच्या चेंडूवर जो षटकार आला तो मात्र खूप महत्वाचा आहे टीम शाहूवाडी 11 शाहूवाडी ग्रामीण साठी. त्यामुळे या दुसऱ्या डावामध्ये कशा प्रकारे फलंदाजी होते टीम पाटण वॉरियर्सची, परंतु गोलंदाजी करत असताना चांगली गोलंदाजी केली. चला दोन्ही टीमचे कॅप्टन या. श्रेयस 11 कराड ग्रामीण विपक्ष सह्याद्री पठार. सह्याद्री पठार कॅप्टन आलेले आहेत. श्रेयस 11 कराड ग्रामीण या. कराड 11 कराड ग्रामीण कॅप्टन या प्लीज टॉस साठी. सह्याद्री पठार विजय सकपाळ आहेत टीमचे कॅप्टन. आपलं सहर्ष स्वागत आहे. नेक्स्ट मॅच इन ऍक्शन असतील हे दोन्ही टीम आणि या संपूर्ण बेस्ट वर्सेस बेस्ट ची लढाई असेल. शिवाजी द बॉस यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करत आहोत. अमितराज चव्हाण मानफा मुंडाळे टॉस करत आहोत. सह्याद्री पठारने कॉल केलाय छापा आणि काटा आलाय. थँक्यू व्हेरी मच बॉस. अमितराज चव्हाण एक असं व्यक्तिमत्व या मैदानाशी खूप साऱ्या आठवणी आपल्या आहेत. पहिली बाईक याच मैदानामध्ये मिळाली होती. टॉस जिंकलाय महत्वाचा निर्णय काय असेल? आम्ही क्षेत्ररक्षण करू. आज ज्या प्रकारे कराड ग्रामीण संघ सातत्याने एका वेगळ्या उंचीवर जातोय, क्रिकेटचं स्तर उंचावतोय. समोर सह्याद्री पठार आहे, सर्वोत्तम खेळाडू तुमच्याकडे देखील आहेत, त्यांच्याकडे देखील आहेत. कितपत रोखण्याचा मानस असेल? आम्ही 50च्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न करू. आणि ज्या प्रकारे मोहनरावजी नायकवाडी साहेबांनी पुरस्कृत केलेला हा संघ आहे, काय सांगाल संपूर्ण स्क्वॉड विषयी? सर्वात महत्त्वाचं मी मामांचा आभार मानेन, कारण प्रत्येक वेळी त्यांचा आम्हाला सपोर्ट असतो आणि कुठलीही गोष्ट सपोर्टशिवाय होत नाही. आणि स्क्वॉडचं विचारला तर सर्व नवीन खेळाडू आहेत, कारण नवीन खेळाडूंना संधी दिली तर तुम्ही ते कुठेतरी चांगल्या पटलावरती खेळले तर त्यांना एक्सपिरियन्स येईल, त्यासाठी आम्ही प्रयत्न करत राहू. थँक्यू सो मच. हे होते अमितराज चव्हाण. विजय सपकाळ टॉस विरोधात गेलाय, आता बॅटिंग करायचे.
24 चेंडूचा सामना आहे, काय माइंडसेट असेल, काय टार्गेट सेट केलंय? फर्स्ट टाइम आम्ही सगळे इथे खेळायला आलो आहे, त्यामुळे सगळे खेळाडू असे ते नवीनच आहेत. प्लॅटफॉर्म खूप चांगला आहे आणि संधी खूप चांगल्या चालून आल्या आमच्या खेळाडूंसाठी. टार्गेट असंच असेल की 50+ 60+ आम्ही करण्याचा प्रयत्न करू. लीग मॅचेस आहेत, पुन्हा वर खाली होतच असतं, त्यामुळे टार्गेट असेल की जेणेकरून जास्तीत जास्त रन आम्ही करण्याचा प्रयत्न करू. विविध गावातील विविध खेळाडू असतात, त्यांना एकत्र घेऊन खेळणं कठीण काम असतं, परंतु क्रिकेटमध्ये या कठीण गोष्टी सोप्या कराव्या लागतात. काय सांगाल संपूर्ण तुमच्या स्क्वॉडविषयी? संघ बांधणी कशी आहे? संघ बांधणी कसं आहे, आता इथे प्रत्येकजण खेळाडू जसे की शुभम आहे, धर्मा आहे, सागर पवार आहे, रोहित सोमाडे आहेत, हे खेळाडू इथे खेळलेले आहेत अगोदर, त्यामुळे त्यांना या ग्राउंडचा आणि या असोसिएशनचा खूप चांगला एक्सपिरियन्स आहे. थँक्यू सो मच विजय, थँक्यू सो मच अमित दादा. टॉस जिंकल्या टीम कराड ग्रामीण, त्यांनी घेतलाय क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय आणि बॅटिंगसाठी आमंत्रित केलंय सह्याद्री पठार. धन्यवाद. पस्तीस धावांचं लक्ष आणि या 35 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आघाडीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली आहे. गणेश शिंदे आणि त्यांच्या साथीला संदीप बावडेकर. एक्स्ट्रीम स्पोर्ट्सचे सर्वे सर्वा राजेंद्र रनावरे, मानफॉर्म अंबर्डे. पहिला षटक, पहिला चेंडू, पहिला चेंडू आपटी बार, खराब दिशा, No+1. या दोन अवांतर धावेने मात्र धावांचा श्री गणेशा होत असताना टीमची धावसंख्या धावफलकावर 2. मिस्टर PTPL गणेश शिंदे, मॅन फ्रॉम मराठवाडी. दुसऱ्या बाजूला संदीप बावडेकर, मॅन फ्रॉम डेटमेवाडी. वेलकम अशोक सर, असे देखील पंचांच्या भूमिकेमध्ये आपलं देखील सहर्ष स्वागत. समोर राजेंद्र रनावरे, धावा करायच्या आहेत फक्त 35 धावा रोखाव्या लागतील, गडीच घ्याव्या लागतील. फ्रीडचा चेंडू होता डाऊन द लेग साइड, दिशा खराब आहे, व्हाईट बॉल. एक अवांतर धाव पहिल्या चेंडू हाताळण्याच्या प्रयत्नामध्ये 3 अवांतर धावा खर्च केल्यात. सुरुवात खराब होत असताना टीम शाहूवाडी 11 शाहूवाडी ग्रामीण अचूक टप्प्यावर गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करावा लागेल, कारण फलंदाजांनी थोडस निराश केलंय. बी मध्ये पावसाने पूर्णपणे विश्रांती घेतली, सुकी सिमेंटची खेळपट्टी आहे, पाऊस पूर्णपणे थांबलाय. शॉर्ट आर्म पुल, गणेश सुरेश शिंदे यांच्या बॅट मधून डीप स्कोअर लेग, सीमारेषा पार. मराठवाडी पाटण तालुक्याचा अब्राणी दाखवणारा षटकार आणि पहिल्या चेंडूचा खेळ झाल्याने टीमची धावसंख्या धावफलकावर तब्बल 9 धावा. राजेंद्र रनावरे जरूर एक चांगले खेळाडू आहेत, स्वतः संघाचे कर्णधार आहेत आणि एक व्यावसायिक म्हणून देखील यशस्वी आहेत. एक्स्ट्रीम स्पोर्ट्सचे सर्वे सर्वपर्यंत दुसऱ्या बाजूला एक मातबर खेळाडू पाटण तालुक्याचा. इथे मात्र चेंडू हातातून निसटला कदाचित. नो चेंडूचा इशारा केलाय, No+1. 2 अवांतर धावा. आणि ज्या वेळेला तुम्ही पावसाळी रबर बॉल क्रिकेट खेळताय या गोष्टी तुम्हाला पाहायला मिळतात. आणि समोर विचार केला तर एक्स्ट्रीम स्पोर्ट्सचे ब्रँड अँबॅसिडर आहेत गणेश शिंदे, त्यांच्या विरोधात गोलंदाजी करत असताना पहा. परंतु हा भीमर आहे, नो आहे म्हणजे फ्री हिट असेल. टीमची धावसंख्या 11, एक चेंडू मध्ये 11. नेल्सन नंबर ऑन स्कोर बोर्ड. कमी गतीने टाकलेला चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेरचा कट करण्याचा प्रयत्न, चांगल्या टप्प्यावर. इथे मात्र चेंडू हाताळला जातोय. अशा प्रकारे गोलंदाजी करावी लागेल. 2 अँगलच्या माध्यमातून आपण रिप्ले पाहू शकता. ही खासियत आहे होमचा MTC. कमी गतीने टाकलेला चेंडू बॅटच्या बॉटमला लागलाय, सरळ खेळलाय, फटका स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, व्ही शेप मध्ये. चेंडू अगदी सीमारेषा पार, चौकार.
गणेश शिंदे आक्रमण पवित्र करण्याच्या मनस्थितीमध्ये सुरुवात तर मात्र धडाक्यात केली. हा देखील बिमार आहे का हे पाहायचं. यस, पंचांचा इशारा. नो +1. इथे गोलंदाजी थांबवली जाईल का हे पाहायचंय. कारण ज्या प्रकारे तुम्ही स्लोअर वन टाकता, चेंडू हातातून निसटतात आणि तिथून मात्र कुठेतरी गोलंदाजी करत असताना राजेंद्र रनवरे चुका करतायत का. येस, आता मात्र दोन्ही पंच आता शहानिशा करत असताना, कारण आधीचा चेंडू देखील बिंबर होता का की कदाचित हाफ ट्रॅकर होता ते आता तपासलं जाईल दोन्ही पंच. परंतु इथे मात्र ज्या प्रकारे राजेंद्र रनवरे यांनी गोलंदाजी केली कुठेतरी निराश केलं असेल आपल्या संपूर्ण शाहूवाडी 11 शाहूवाडी ग्रामीण या संघाला. कारण त्यांचे पुरस्कर्ते आहेत श्री अनिलजी पाटील साहेब भाई, त्यांचा देखील विशेष लक्ष असेल. दुसऱ्या बाजूला पाटण वॉरियर्स विलास सूर्यवंशी साहेब यांनी पुरस्कृत केलेला हा संघ. दोन्ही पंच वेळ घेत आहेत कारण त्यांना देखील माहित आहे की महत्वाची मॅच आहे, संपूर्ण तालुक्याचं लक्ष आहे. दोन्ही पंच अगदी थोडासा वेळ घेतात यायचे, कारण ज्या वेळेला कोणती लीग असते आणि ही तर पश्चिम महाराष्ट्र मान्सून ब्लास्ट आहे, त्यामुळे एखादा निर्णय एखाद्या टीमच्या विरोधात जायला नको आणि एखाद्या निर्णयामुळे एखाद्या तालुक्याचे संपूर्ण क्रिकेट किंवा त्या तालुक्याच्या एका संघाचा एक सामना गमवायला नको. त्यामुळे आता दोन बिंबर होते का हे पाहायचंय. कारण कदाचित राजेंद्र रनवरे चेंडू हातातून निसटले असावे, कारण कोणताही गोलंदाज जाणून बुजून या गोष्टी करत नाहीये. वेलकम भागवतजी बागल सर, आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. पाटण वॉरियर्स इन ऍक्शन, त्यामुळे पाटण तालुक्याचे सर्व प्रेक्षक दाखल झालेत आणि दुसऱ्या बाजूला संपूर्ण शाहूवाडी ग्रामीणचे प्रेक्षक या मॅच वर नजर ठेवून असतील. आपलं देखील सहर्ष स्वागत. टीमची धावा संख्या धावफलकावर जाऊन पोहोचले तब्बल 17 धावा. फ्रीटचा चेंडू निश्चितच असेल, परंतु गोलंदाजी मध्ये बदल केला जातोय आणि बदली गोलंदाज म्हणून गोलंदाजी मार्कवर आलेत. गणेश शिंदे यांच्यासाठी किरणदादा शेलार यांच्या माध्यमातून षटकार हॅट्रिक साठी 500 रुपयांचा पारितोषिक. मॅच ऑन. नागेश कांबळे यांचा पहिला चेंडू भव्य स्वागत केलंय. गणेश शिंदे यांच्या बॅट मधून लॉंगॉनला क्लिअर करत असताना षटकार. राकेश कांबळे बदली गोलंदाज म्हणून आले आणि या त्यांचं स्वागत केलंय. हा देखील ओव्हर फुटच होता, हलक्या हाताने ड्राईव्ह केलाय. चांगलं सेन्सिबल क्रिकेट. लॉंग ऑफ आहे तैनात. एक सिंगल धाव गणेश शिंदे यांच्या खात्यामध्ये आणि एक सिंगल धावेच्या मदतीने टीमची धावसंख्या धावफलकावर जाऊन पोहोचले तब्बल 24. अद्याप 11 धावांची आवश्यकता आहे. 1 to go. सुरुवात चांगली केली गणेश शिंदे यांनी आणि ही खासियत आहे गणेश शिंदे यांची. संदीप बावडेकर शफल होऊन खेळायचा प्रयत्न, चेंडू आणि बॅटचा पुरेसा संपर्क झाला नाहीये. यष्टीरक्षक करतोय चुकी. वाईट +1. पहिल्यांदा फलंदाजी करत असताना शाहूवाडी 11 शाहूवाडी ग्रामीणच्या फलंदाजांनी निराशा केली आहे आणि त्यानंतर मात्र गोलंदाज देखील हताश आहेत. या चुका टाळाव्या लागतील, कारण लीग प्रकारचे सामने आहेत. तुम्ही ही चूक केली आहे, परंतु तुम्हाला संपूर्ण दिवसभरामध्ये चुका सुधाराव्या लागतील. 1 to go. हाफ टॅकर चेंडू बॅडमिंटन फटका. 1 धाव प्राप्त केली आहे गणेश शिंदे यांच्या माध्यमातून. एका धावेचा प्रयत्न झालाय. पहिल्या षटकाचा होतोय की समाप्त. गणेश शिंदे स्वतःला ठेवतील स्ट्राईक आणि पहिल्या षटकामध्ये धावा आल्या तब्बल 27. 18 चेंडू 8ची गरज. नेक्स्ट मॅच सह्याद्री पठार विपक्ष श्रेयस 11 कराड ग्रामीण. पहा दोन्ही टीमचे कॅप्टन आणि त्यांचा कटआउट आपल्या स्क्रीनवरती. पहिला चेंडू सुशांतचा ऑन साइडला ग्लान्स केलाय. पायावर टाकलेला चेंडू डीप स्क्वेअर लेग आहे तैनात आणि या चेंडू पकडण्यामध्ये आले अपयश. 4 धावा. चौकार. सुशांत हतपल मॅन फॉर्म चिकलवाडी आणि 4 धावा मात्र प्राप्त झाल्यात. हा पहा रिप्ले तुमच्या स्क्रीनवरती.
आणि गणेश शिंदे यांना तुम्ही असे चेंडू हाताळू शकत नाहीये. 4 धावांची आवश्यकता विजयासाठी. 31 धावा धावफलकावर. 4 धावांची आवश्यकता असताना वेट ट्रान्सफर करत असताना गणेश शिंदे यांचा पंच, हा मोठ्या मंचचा सरपंच गणेश सुरेश शिंदे यांनी विजयाला गवसणी घालणारा ठोकलाय. भव्य जबरदस्त षटकार आणि सामना देखील जिंकलाय टीम पाटण वॉरियर्स. अभिनंदन, वेल प्लेड. हार्ड लक बॅड लक टीम शाहूवाडी 11. शाहूवाडी चुका झाल्या तर चुका सुधाराव्या लागतील आणि या खेळामध्ये देखील सुधारणा करावी लागेल. गणेश शिंदे यांनी वैयक्तिक या मॅच मध्ये धावा केल्या. 11 चेंडूमध्ये 29 धावा आणि या दुसऱ्या बाजूला ज्या धावा आल्या त्या सगळ्या अवांतर धावा आल्या. चांगला खेळ, अभिनंदन, वेल प्लेड. हार्ड लक बॅड लक टीम शाहूवाडी 11 शाहूवाडी ग्रामीण. एका पराभवाने कोणताही संघ संपत नसतो अथवा एका पराभवाने कोणत्याही संघाचं क्रिकेट बंद होत नसतं.